हॅलो नमस्कार सखींनो, उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण ना मटर इडली बनवणार आहोत। त्यासाठी एक वाटी मी वाटाणा घेतलेला आहे, त्यात 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घ्यायची थोडीशी। हे बघ कोथिंबीर घेतली आहे थोडी मुठभर। आणि आता हे सर्व आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घालून। एकदम मऊसूद अशी पेस्ट झाली पाहिजे। थोडंसं घातलं 2-3 चमचे। आणि आता हे मी फिरून घेते मिक्सर मध्ये। हे पहा मी इडलीची एकदम पेस्ट अशी मऊसूद पेस्ट करून घेतलेली आहे। आता ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आपली वाटाण्याची पेस्ट, वाटाणा, मिरची, लसूण आणि कोथिंबीर। आता ही काढून घेतलेली आहे आपण पेस्ट। 1 वाटी वाटाणा घेतला होता आणि त्याच वाटीने आपण 1 वाटी रवा घेणार आहोत। आपण पहिलं मीठ घालून घेऊया, म्हणजे या पेस्ट मध्ये मीठ घातलं ना सगळं व्यवस्थित मिक्स होतं चवीनुसार। मीठ घालून घेतलेलं आहे। आता 1 वाटी रवा घ्यायचा आहे। हे पहा आणि अर्धी वाटी दही घ्यायचंय। आणि आता सर्व हे व्यवस्थित मिक्स करायचे। वाटाणा आणि वाटाण्याच्या पेस्ट आणि दही मध्ये मिक्स झालं व्यवस्थित बघा। आता याला 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचंय, म्हणजे जरा रवा फुलून येतो। आता आपण असं झाकून ठेवूया 10 मिनिटं। हे पहा आपल्या आता इडलीच्या बॅटरला तडका द्यायचा आहे, म्हणजे छान टेस्ट येते। आता तेल आपलं गरम झाले। हे पहा तेल गरम झालेलं आहे। मोहरी घालू, थोडं जिरं पण घालायचं, छान टेस्ट लागते। आणि मग ते दोन्ही तडतडलं की कढीपत्ता घालायचा। आपल्या बॅटर मध्ये घालून घेऊया आता हे। मिक्स करून घेऊया। हे पहा आता इडली पात्रात पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। याला आपण आता तेल लावून घेऊया। अगोदर तेल लावून घ्यायचे चांगले व्यवस्थित। आणि अगोदर इडल्या ठेवायच्या आधी पाणी इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे पटकन इडल्या फुगतात, प्रोसेस लगेच चालू होते। आता हे पहा आता ह्या बाउल मध्ये आपण खायचा सोडा असतो तो घालून घ्यायचा थोडा। हे पहा त्याच्यात थोडंसं पाणी घालूया, म्हणजे सोडा ठेवतो। आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोडा घातल्यावर। सोडा घालू शकतो, इनो घालू शकतो।
आता आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हे आपल्या पात्रामध्ये आपण भरून घेऊया. दीड चमचा घातला तरी भरते व्यवस्थित. हे पहा, आता हे मी आपल्या पात्रामध्ये ठेवून घेते. दुसरं पण असंच मी सर्व आता भरून घेते. हे पहा, आता आपण इडली कुकरमध्ये ठेवून घेतलेला आहे. जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटं लागतात फक्त. मग बघू 10-12 मिनिटानंतर. हॅलो, नमस्कार सखींनो, उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण ना मटर इडली बनवणार आहोत. त्यासाठी एक वाटी मी वाटाणा घेतलेला आहे. त्यात 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घ्यायची थोडीशी. हे पहा, कोथिंबीर घेतली आहे थोडी मुठभर. आणि आता हे सर्व आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून. एकदम मऊ सुद्धा अशी पेस्ट झाली पाहिजे. थोडंसं घातलं 2-3 चमचे. आणि आता हे मी फिरून घेते मिक्सर मध्ये. हे पहा, मी इडलीची एकदम पेस्ट अशी मऊसूद पेस्ट करून घेतलेली आहे. आता ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आपली वाटाण्याची पेस्ट, वाटाणा, मिरची, लसूण आणि कोथिंबीर. आता ही काढून घेतलेली आहे आपण पेस्ट. 1 वाटी वाटाणा घेतला होता आणि त्याच वाटीने आपण 1 वाटी रवा घेणार आहोत. आपण पहिलं मीठ घालून घेऊया. म्हणजे या पेस्ट मध्ये मीठ घातलं ना तर व्यवस्थित मिक्स होतं चवीनुसार. मीठ घालून घेतलेलं आहे. आता 1 वाटी रवा घ्यायचा आहे. हे पहा, आणि अर्धी वाटी दही घ्यायचंय. आणि आता सर्व हे व्यवस्थित मिक्स करायचे. वाटाणा आणि वाटाण्याच्या पेस्ट आणि दही मध्ये मिक्स झालं व्यवस्थित बघा. आता याला 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचंय. म्हणजे जरा रवा फुलून येतो. आता आपण असं झाकून ठेवूया 10 मिनिटं. हे पहा, आपल्या आता इडलीच्या बॅटरला तडका द्यायचा आहे म्हणजे छान टेस्ट येते. आता तेल आपलं गरम झाले. हे पहा, तेल गरम झालेलं आहे. मोहरी घालू. थोडं जिरं पण घालायचं, छान टेस्ट लागते. आणि मग ते दोन्ही तडतडलं की कढीपत्ता घालायचा. आपल्या बॅटर मध्ये घालून घेऊया आता हे. मिक्स करून घेऊया. हे पहा, आता इडली पात्रात पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. याला आपण आता तेल लावून घेऊया. अगोदर तेल लावून घ्यायचे चांगले व्यवस्थित.
आणि अगोदर इडल्या ठेवायच्या आधी पाणी इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे पटकन इडल्या फुगतात, प्रोसेस लगेच चालू होते. आता हे पहा, आता ह्या बाउलमध्ये आपण खायचा सोडा असतो तो घालून घ्यायचा थोडा. हे पहा, त्याच्यात थोडंसं पाणी घालूया म्हणजे सोडा ठेवतो. आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोडा घातल्यावर. खायचा सोडा घालू शकतो, इनो घालू शकतो. आता आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हे आपल्या पात्रामध्ये आपण भरून घेऊया. दीड चमचा घातला तरी भरते व्यवस्थित. हे पहा, आता हे मी आपल्या पात्रामध्ये ठेवून घेते. दुसरं पण असंच मी सर्व आता भरून घेते. हे पहा, आता आपण इडली कुकरमध्ये ठेवून घेतलेला आहे. जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटं लागतात फक्त. मग बघू 10-12 मिनिटानंतर. हे पहा, आपण इडली सोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत. त्यासाठी लागणार ओलं खोबरं, 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि ही कोथिंबीर. हे पहा, पहिले आपण मिरच्या घालूया, लसूण खोबरं टाकूया. आता भाजलेले शेंगदाणे घालायचे. तर माझ्याकडे भाजलेला थोडा कुटे शेंगदाण्याचा मिळून येण्यासाठी चटणी. त्याच्यानंतर मीठ घालायचे, चवीनुसार मीठ घालून घेऊया. कोथिंबीर घालायची आणि थोडंसं 2 चमचे पाणी घालून फिरून घेऊया. हे पहा, आपली मिक्सरमध्ये फिरून घेतली चटणी खोबऱ्याची. आता त्याला आपण तडका देणार आहोत. खूप छान लागते इडली बरोबर अशी चटणी. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण कधी अशी मटरची इडली पण खाल्ली नसेल वाटाण्याची, एकदा करून पहा, खूप सुंदर लागते, टेस्टी लागते. आता आपण याला तडका देणार आहोत. तेल गरम करण्यासाठी ठेवले. हे पहा, तेलामध्ये मोहरी घालून घेतली आहे. आता कढीपत्ता घालूया. त्याच्यामध्ये घालून घेऊया आपण तडका. असा तडका दिला ना छान फोडणी तर खूप टेस्ट, चटणीला खूप छान टेस्ट येते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपली चटणी तयार आहे. तोपर्यंत आपल्या आता इडल्या होत आलेल्या आहेत. चटणी तयार. हे पहा, आपण इडली पात्रातून इडल्या काढून घेतलेल्या आहेत. आता थंड झाल्या की मी काढून घेते, म्हणजे छान अशा आपल्या इडल्या तयार होतील. बघा, आता इडल्या काढून घेतलेल्या आहेत. छान अशा आपल्या इडली तयार झालेली आहे. चटणी पण तयार झालेली आहे. इडली चटणीची रेसिपी तयार. आवडली तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील. इडलीची वाटाणा इडलीची रेसिपी तयार झालेली आहे.